श्री बजरंग सोनोवाल। सोन माननीय सभापति महोदय, जय शिवराय। आज शिवजयंती असल्यामुळे तमाम जनतेला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी आज रेल्वे या महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधू इच्छितो। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असताना मी आपल्यासमोर नम्रपणे काही मुद्द्याचे मांडणी करत आहे। बीड जिल्हा हा अजूनही रेल्वेपासून वंचित राहिलेला एक मोठा जिल्हा आहे। अनेक वर्षापासून तिथे नागरिक रेल्वेसाठी प्रतीक्षित आहेत। बीड जिल्ह्यातून जाणारा उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग अंतिम स्थान सर्वेला निधी देण्यात आला असून या कामाला गती देण्याची गरज आहे। या प्रकल्पासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत असताना माननीय रेल्वे मंत्री श्री अश्विनजी वैष्णव यांनी या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी या रेल्वे मार्गाचा अंतिम स्थान सर्वेक्षण मान्यता देत 6 कोटी रुपयाचा निधी आर्थिक तरतूद केलेली आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण भारत, कन्याकुमारी, चेन्नई, हैदराबाद, तिरुपती या महत्त्वाच्या शहरांना उत्तर भारतातील दिल्ली, अयोध्या, काशी तसेच श्रीनगर जोडणारा सर्वात कमी अंतराचा आणि टाइम अँड कॉस्ट सेव्हिंग करणारा महत्त्वाचा वर्दळीचा मार्ग ठरेल। हा प्रकल्प मराठवाड्यातील विशेषतः बीड जिल्ह्याच्या नागरिकांसाठी विकासाचा राजमार्ग ठरेल। यामुळे औद्योगिक विकास, व्यापार, रोजगार आणि शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील। उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद रेल्वे प्रकल्पासाठी या वर्षी 25-26 या अर्थसंकल्पीयामध्ये कमीत कमी 2000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी ही माझी विनम्र विनंती आहे। या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मी भारत सरकार व माननीय रेल्वे मंत्री श्री अश्विनजी यांचे मनपूर्वक आभार मानतो। याचबरोबर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरात लवकर याच काळामध्ये उद्घाटन माननीय पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री यांच्या हस्ते व्हावा ही माझी इच्छा आहे। त्याचबरोबर उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणात या मार्गाचं बांधकाम देखभाल साठी उपमुख्य अभियंता कन्स्ट्रक्शन यांचे कार्यालय बीड जिल्ह्यात असलं पाहिजे। कारण बीड जिल्ह्यात माझ्या अहमदनगर, बीड, परळी हा एक मार्ग जातोय ना, हा दुसरा मार्ग जो की उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद जाणार आहे। एवढे मोठे रेल्वेची लाईन होत असताना सुद्धा तिथं कन्स्ट्रक्शनचं कार्यालय नाही, ती माझ्या बीडला व्हावं एक माझी कळकळीची विनंती आहे। त्याचबरोबर अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ रेल्वे प्रकल्प अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ हा प्रकल्प 1986 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने मंजूर केलेला होता, मात्र निधी अभावी तो सुरू झाला नाही। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी 7-8 मध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला। राज्य सरकार प्रकल्पासाठी आवश्यक खर्चाचा जो हिस्सा आहे त्याच्यातला 50% हिस्सा राज्य सरकार आणि 50% केंद्राचा हिस्सा अशा पद्धतीने हा अहमदनगर, बीड, परळी मार्ग चालू आहे। तरी या रेल्वे मार्गाचे काम बराच काळ थांबले होते आणि 261 किलोमीटरची लांबी असणारा हा मार्ग आहे। त्याच्यापैकी मार्च 2024 पर्यंत या प्रकल्पाचं फक्त 99 किलोमीटर काम पूर्ण झालं होतं। आज स्थितीला म्हणजे 10 महिन्यामध्ये मागच्या 10 महिन्यात त्याचा पाठपुरावा करून माननीय मंत्री महोदयाला भेटलो। आदरणीय आमच्या ताई पण आमच्या सोबत असताना बऱ्याच गोष्टी करताना 10 महिन्यामध्ये या रेल्वे मार्गाला गती देऊन आता ते 166 किलोमीटर काम कंप्लीट झालंय। म्हणजे जवळपास 62 किलोमीटरचा मार्ग या 10 महिन्यामध्ये कंप्लीट झालेला आहे। त्याचबरोबर अहमदनगर टप्पा काम पूर्ण झाले असून त्यावर ट्रायल रन देखील यशस्वीरित्या पार पडलेली आहे। यासाठी मी सरकारचे आभारी मानले। या गतीने बीड ते परळी वैजनाथ हा उर्वरित टप्पा पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। अहिल्यानगर, बीड, परळी, वैजनाथ या रेल्वे मार्गावर बीडसाठी तयार करण्यात आलेली रेल्वे स्थानके हे शहरापासून 15 किलोमीटर दूर आहे। त्याच्यामुळे तेथील लोकांची बऱ्याच आमच्या बीड जिल्ह्यातील लोकांची बीड या शहराजवळ दुसरा एक जो ऑलरेडी बार्शी नाका रेल्वे थांबा घेतला होता ते रेल्वे स्टेशन नवीन तयार केलं पाहिजे किंवा त्याला त्याचा थांबा दिला पाहिजे। म्हणजे बीड एक आणि बार्शी नाका एक असे 2 शहरालगत होतील आणि जेणेकरून प्रवाशाच्या होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या मार्गावर बीड शहरात बार्शी नाका येथे एक स्थानक बांधकाम करून तेथे
सर्व गाड्यांना थांबा देण्याची एक विनंती करतो। त्याचबरोबर अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामासाठी काकडहिरा, धानोरा रोड हिवरसिंगा, सराटा, खोकरमोहा आणि इतर ठिकाणी सडक वाहतूक बाधित झालेली आहे। त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि या प्रवाशांना अडचण येत आहे। यासाठी या ठिकाणी तसेच बीड परळी मार्गावर आवश्यक ठिकाणी आरओबी म्हणजे रोड ओव्हर ब्रिज किंवा आरयूबी म्हणजे रोड अंडर ब्रिज बांधकामाची आवश्यकता आहे। या कामासाठी लवकरात लवकर खाली सूचना देऊन त्या पद्धतीने त्या शेतकरी आणि वृद्ध आणि शेतकरी माझ्या मुलांचं सर्वांचं जाणं येणं सुरळीत करण्यासाठी हा निधी द्यावा आणि तसं कामी करण्यासाठी आदेशित करावं एवढी विनंती करतो। त्याचबरोबर पाटोदा तालुक्यातील कोरेगाव, मोरज जवळवाडी, जाट नांदूर या रेल्वे मार्गावर ब्रिज बांधण्यासाठी सुद्धा काही तरतूद करून त्याची खाली आदेशित करावी ही विनंती करतो। हा जो आमचा अहमदनगर बीड परळी हा जो रेल्वे त्याच्यातली अहमदनगर ते बीड लाईन कंप्लीट झालेली, चाचणी कंप्लीट झाली, म्हणून माझी विनंती आहे की आपण रेल्वे मंत्री महोदयांना एक सूचना करावी की आदरणीय रेल्वे मंत्री महोदयांनी हा रेल्वे मार्ग कंप्लीट झाल्यामुळे जसा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे की तिथून गाडी चालू करावी, तर आमची मागणी की बीड पुणे आणि बीड पुणे आणि मुंबई अशी एक गाडी चालू करावी। एवढंच नाही तर एक बीड अहमदनगर ते पुणे म्हणजे नगरच्या जिल्ह्याला सुद्धा पुण्याला जायला गाडी नाही अशी इंटरसिटी एक गाडी चालू करावी। त्याचे प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे, ती आपण मान्यता शासनाने द्यावी एवढी विनंती करतो। रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो, विशेषतः तिकीट बुकिंग, कन्फर्मेशन, रेल्वे ट्रॅकिंग सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे। त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्या शासनाने अशी माझी विनंती आहे। तिकीट बुकिंगचा सुलभता येण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सोपी व सुटसुटीत करावी। प्रवाशांच्या मोबाईल फोनवर तिकीट कन्फर्मेशन माहिती तात्काळ पाठवावी, तंत्रज्ञान लागू करावे। रेल्वे ट्रेनिंग सेवा प्रवाशांना मोबाईल क्रमांकावर त्यांच्या गाडी वेळेवर आहे का उशीर आहे, येत आहे का, गाडी कुठल्या स्टेशनवर आहे, कुठे याची माहिती मिळावी। त्याचबरोबर या सर्व करताना आणखी माझ्या काही मागण्या आपल्या समोर आहेत की आपल्याकडनं जी रेल्वे प्रवाशांसाठी काम गतीने होण्यासाठी आणि बौद्धिक सुधारणा वेळेत करण्यासाठी लोकसभा सदस्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली पाहिजे। जशी रोड सुरक्षा समिती आहे त्याच पद्धतीने रेल्वे सुरक्षा समिती एक लोकसभेच्या सदस्याच्या अध्यक्षतेखाली नेमली पाहिजे, जेणेकरून रेल्वेच्या प्रवासाचे सगळे प्रश्न त्याच्यात सुटतील। रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेणे, प्रवाशांना समस्या ज्या काही समस्या असतील सोडवता येतील, भूमी अधिग्रहणात सुद्धा काही प्रॉब्लेम येतो ते सुद्धा होईल। भूमी अधिग्रहण प्रक्रियेमध्ये महसूल विभाग आवश्यक ते सहकार्य मिळत नाही, तसेच निर्णय प्रक्रियेमध्ये विलंब होतो असल्याने अनेक प्रकल्प रखडत आहेत। या कारणासाठी रेल्वे अधिग्रहण संगमित भूमी समाधान गैरव्यवहार तक्रारी झाल्या आहेत। यावरून नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय रेल्वे समितीचे अधिकार देऊन सर्व संबंधित यंत्रणा समन्वयक म्हणून कार्य करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी ही एक विनंती। भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी वाहतूक सेवा असून करोडो प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग। प्रवाशांना सुरक्षित सुविधा, वेळेची बचत या खालील सुविधांची आवश्यकता आहे। अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक सिग्नल प्रणाली, त्याचबरोबर पथक जिथं ज्या आहे आरपीएफ म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पथकाची तैनात करून संवेदन भागामध्ये अधिक गस्त देण्याची गरज आहे। रेल्वे स्थानकावर स्वच्छता राखण्याचे विशेष तरतूद करण्यात यावी। रेल्वे डब्यामध्ये अधिक स्वच्छता व प्रवाशांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे। रेल्वे खाद्यपदार्थाचा दर्जा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रवासाला चांगले पौष्टिक स्वच्छ उपलब्ध करून अन्न स्वच्छ करून द्यावा। माननीय अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यासाठी रेल्वे प्रकल्प म्हणजे विकासाचा राजमार्ग आहे। त्यामुळे उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद तसेच अहमदनगर, बीड परळी वैजनाथ या प्रकल्पांना गती मिळावी। ते मुंबई नियमित रेल्वे सेवा सुरू व्हावी व रेल्वे थांबा एक बस आपची माझी जी मागणी आहे ते परत बार्शी नाक्यावर एक रेल्वे स्टेशन सुद्धा थांबलं पाहिजे। प्रवासासाठी सुविधा पुरविण्यासाठी मी सरकारकडे विनंती करतो। रेल्वे ही गोरगरीब मध्यमवर्गीय नागरिकांची जीवनवाहिनी आहे, म्हणून काम करतो मी। देशाच्या उभारणीमध्ये रेल्वेचा मोठा योगदान आहे हे पण विनंती करतो। एक मिनिट, देश की तरक्की के सफर में हमें भी रखिए, हमारे हौसले को भी उड़ान का मौका दीजिए। खूब खूब धन्यवाद। श्री संजय देशमुख।